नमस्कार मंडळी, आज आपण सुरुवात करतो एक पवित्र आध्यात्मिक आणि अंतःकरणाला शुद्ध करणाऱ्या श्रावण मासाच्या प्रवासाला। श्रावण मास हा केवळ हिंदू पंचांगातील एक महिना नाही, तर तो आहे आत्मशुद्धीचा, भक्तीचा, संयमाचा आणि भगवंताच्या सान्निध्यात रमण्याचा काळ। श्रावण आला की सृष्टीत एक वेगळीच शांतता उतरते। नभातून बरसणारा पाऊस, वातावरणात दरवळणारा ओला मातीचा सुगंध आणि मनात जागवणारी भक्तीची भावना, हे सगळं श्रावणात आगमन जणू आपल्याला पुन्हा एकदा आत्मशुद्धीच्या, श्रद्धेच्या वाटेवर नेण्यासाठीच असतं। हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे। हे केवळ ऋतुचक्राचा एक टप्पा नाही, तर आत्मिक उन्नतीचा सुवर्ण संधी आहे। या काळात भगवान शंकराच्या स्मरण, व्रत, उपवास, जप, तप, नामस्मरण आणि समाजसेवेचा भाग यामुळे हा महिना आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी ठरतो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्याचा आपल्या मन, आत्मा आणि आचरणावर काय परिणाम पडतो। भक्ती आणि श्रद्धा या कशा अधिक खोलवर रुजतात आणि आत्मशुद्धीचा प्रवास याच काळात कसा सुरू होतो। श्रावण महिना म्हणजे वर्षातील सर्वात पवित्र महिना। या महिन्यात शिवभक्तांची भक्ती शिगेला पोचते। मंदिरांमध्ये ओम नमः शिवायचा घोष घुमतो आणि प्रत्येक भक्ताचं हृदय ईश्वराच्या चरणी लीन होतं। या काळात मानसिक शुद्धता होते, शारीरिक संयम असतो आणि आध्यात्मिक उन्नती होते। हे तीनही पैलू जाणीवपूर्वक साधले जातात। श्रावण म्हणजे एक आध्यात्मिक साधनेसाठीची संधी आहे। पुराणातील उल्लेख पाहूया। स्कंद पुराण, पद्मपुराण, भविष्योत्तर पुराण यामध्ये श्रावण महिन्याचं विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। याच महिन्यात समुद्रमंथन झालं, ज्यातून हलाहल विष बाहेर पडलं आणि महादेवाने ते पचवून त्रिलोक वाचवला। म्हणूनच महादेवाला या महिन्यात अत्यंत प्रिय मानलं जातं। श्रावणात सुरू होते मनाचं परिष्करण। सगळ्यात आधी आपण मनाशी एक ठाम संकल्प करतो। या महिन्यात मी माझा देह, मन आणि आत्म्याला शुद्ध ठेवीन। दररोज प्रातःकाळी स्नान करून देवपूजा, सकाळ संध्याकाळ हरिपाठ, मंत्रजप, व्रत, उपवास आणि संयमाचा अवलंब आपण करतो। हे केवळ बाह्य कृती नसून आपल्या अंतरात्म्याशी जोडणारे दुवे आहेत। श्रावणात निसर्ग बहरतो। पाऊस, हिरवळ, गंध आणि शांती हीच वेळ असते आपल्या आत्म्याशी संवाद साधण्याची। या ऋतूत शरीर शुद्ध होतं, आहार कमी, उपवास अधिक होतात, मन प्रसन्न होतं, भजन, कीर्तन, स्तोत्र पठण होतं, आत्मा साक्षात्काराच्या दिशेने पुढे जातो। हे सर्व अन्नमय, मनोमय आणि आत्ममय शरीर संपत्तीला जोडणारे टप्पे आहेत। श्रावणात केलेल्या व्रताला मनशांती, रोग निवारण आणि आत्मिक उन्नती असते, यासाठी उत्तम मानलं जातं। सोमवारचं व्रत भगवान शिवासाठी करतात। मंगळागौरी व्रत स्त्रियांसाठी सौभाग्याचा संकल्प आहे। नागपंचमी, वरलक्ष्मी, नारळी पौर्णिमा हे विविध रूपातील भक्तिरूपी जे सण आहेत ते आपण श्रावण महिन्यात साजरे करतो। या व्रतांचा उद्देश केवळ फळप्राप्ती नसून तो आहे मनाला शुद्ध करून भगवंताच्या कृपेचं पात्र बनणं। नामस्मरण म्हणजे श्रावणातील आत्मबल। श्रावणात आपण नामस्मरणाच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये शिरतो। हरिपाठ, रुद्रजप, ओम नमः शिवायचा जप, सामुदायिक कीर्तन, अभंग, ध्यानधारणा आणि मौन। नाम हीच खरी साधना आहे। श्रावण म्हणजे त्या नामाला आपल्या हृदयात स्थापन करण्याची वेळ। श्रावण हे केवळ स्वतःपुरतं सीमित राहण्याचा महिना नाही, हा आहे गरिबांना अन्नदान करण्याचा महिना, वृक्षारोपण करण्याचा महिना, वृद्ध, गरजू आणि पशुपक्ष्यांवर प्रेम करण्याचा महिना। ही सेवा म्हणजेच भगवंताला प्रत्यक्ष पूजणे। ज्या ठिकाणी करुणा आहे तिथेच ईश्वर आहे, हे श्रावण महिना आपल्याला शिकवतो। संकल्प घेऊन साधनेची सुरुवात आपण। हा महिना एक सुंदर संधी आहे वाईट सवयींना सोडून देण्याची, चांगले विचार, चांगली कर्म, चांगला आहार आणि शुद्ध मनाची वाट चालण्याची। आपण या व्हिडिओमध्ये मालिकेच्या सुरुवातीला एक संकल्प घेऊया। या श्रावण महिन्यात मी रोज काहीतरी एक चांगलं काम करीन। नामस्मरण, दान, ध्यान, सेवा किंवा संयम, कारण हीच खरी भक्ती आहे। श्रावण म्हणजे केवळ पावसाचा ऋतू नाही, तर तो अंतर्मनात भक्तीचा झरा फुलवणारा काळ आहे। हा महिना आपल्याला देवाजवळ नेतोच, पण त्याहीपेक्षा आपल्याला स्वतःजवळ आणतो।
आपल्या अंतरंगाशी, आपल्या चुकांशी आणि आपल्या सद्गुणांशी. आपण पाहिलं की श्रावण मास हा भक्तीचा आणि श्रद्धेचा आरंभ आहे. शंकराच्या उपासनेत मन रमवताना आपण आपल्या जीवनातील दोषांना, रागद्वेषांना, अहंकाराला बाजूला ठेवतो आणि आत्मशुद्धीच्या दिशेने वाटचाल करतो. म्हणूनच हा महिना फक्त धार्मिक विधींचा नाही, तर तो अंतर्मुखतेचा, आत्मपरीक्षणाचा आणि नवचैतन्याचा काळ आहे. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, श्रावणात मनाचं आळवण करा, शंकराला स्मरून स्वतःला शोधा. कारण खरी भक्ती हीच असते जी आपल्याला देवापर्यंत पोचवताना आपल्याच अंतरात्म्याशी एकरूप करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अनुभव कमेंट जरूर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असे जरूर लिहा. पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण मासाच्या पवित्र शुभेच्छा. हर हर महादेव. धन्यवाद.